मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण मधमाशीचे महत्त्व जाणून घेणार आहोत की डाळिंबागेमध्ये मधमाशीचं किती मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. तर आता बाहेरची मधमाशी येणं जवळजवळ अशक्यच किंवा कमी प्रमाण झालं आहे. कारण आसपास आपल्याकडं फुलं, झेंडू फुलं म्हणा याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आपण आता मधमाशीची पेटी ठेवण्याचं प्रत्येकाने बरेच शेतकरी आता मधमाशाच्या पेट्या ठेवायला लागले. तर बघू शकता मित्रांनो, या मधमाशा किती मोठी संख्या आहे त्यांची आणि किती परागीभवन पॉलिनेशन त्या करतील याचा विचार आपण करू शकत नाही, एवढ्या त्या मधमाशा सक्रिय आहेत. तर मधमाशीचं महत्त्व असं आहे की डाळिंबागेत आपल्याला नरकळी मादीकळी या दोन्ही कळ्या असतात आणि परागीभवन जर व्यवस्थित नाही झालं डाळिंबागेत तर फळाचा आकार हा गरगरीत होणार नाही. थोडा वेडावाकडा किंवा असा एक बाजूने चपटा किंवा असा त्रिकोणी चौकोनी षटकोनी आकार आपल्याला डाळिंबाचा बघायला मिळतो. यासाठी मधमाशी येणं परागीभवन होणं जास्त गरजेचं आहे. तसं डाळिंबागेत सेल्फ पॉलिनेशन असतं, पण जेव्हा मधमाशी त्या नरफुलावर मादी फुलावर बसते तर परपरागीभवन होऊन आणि चांगली सेटिंग मोठे फळं आपल्याला भविष्यात बघायला मिळतात. त्यामुळे मधमाशीच्या पेट्या ठेवणंही गरजेचं आहे. किंवा मधमाशा येत असतील बागेत तर आपण काही ठिकाणी थोडं पाण्याचे भांडी ठेवणं किंवा असं खड्डं करून थोडं पाणी त्याच्यात असलं तर मधमाशा लवकर आकर्षित पण होतात. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ताक आणि गूळ याची फवारणी किंवा गूळ इलायची पाण्यामध्ये उकळून सकाळी लवकर त्याचा पण बेस्ट परिणाम आपल्याला भेटतो. तर मधमाशीचा जीवनक्रम असा आहे की मधमाशी एकदा अंड्यातून आळीतून बाहेर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये काही कामकरी माशा राहतात, काही नर माशा राहतात, एकच राणी माशी राहते. राणी माशी फक्त अंडी देण्याचं काम करते. कामकरी माशा ह्या संरक्षण आणि मध गोळा करणं हेच काम करतात. आणि बाकी संरक्षण करणाऱ्या माशा त्या फक्त पोळ्याची देखभाल, स्वच्छता, मेण तयार करणे, मधाची संरक्षण, आळ्यांचं पिल्लांचं संरक्षण हे काम त्या तिथल्या संरक्षक माशा करतात. तर असं तो जीवनक्रम. मधमाशी एकदा त्या पोळ्यातून बाहेर निघाल्यानंतर कमीत कमी 3 ते 5 किलोमीटर अंतरावरचे फुलं ती तिथून परागकण गोळा करते. जर फारच फुलांची संख्या कमी झाली तर मधमाशी 30 किलोमीटर 40 किलोमीटरपर्यंत पण जाते. आणि त्याचा वेग मधमाशीचा जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर प्रति तास हा असतो. तर असा हा व्हिडिओ मी तयार केला आहे. आवडला तर नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.